स्वागतम आत्मीयम स्वागतम. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. आमच्या महाविद्यालयात ज्युनियर कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व MCVC या शाखा उपलब्ध आहेत. तर आज आपण भारतीय परंपरेचा आत्मा असणाऱ्या संस्कृत या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. इयत्ता 11वी व 12वी सायन्स व कॉमर्स या शाखेत संस्कृत हा विषय शिकविला जातो. शैक्षणिक वर्ष 1995 पासून आतापर्यंत बोर्ड परीक्षेचा संस्कृत विषयाचा शेकडा निकाल 100% असून पुणे शहरानंतर जुन्नर तालुक्यात संस्कृत हा विषय फक्त आपल्याच महाविद्यालयात शिकविला जातो. संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा आहे. वेद, उपनिषदे व इतर धार्मिक ग्रंथ यांची रचना याच भाषेत झालेली आहे. आता आपण भेटूया संस्कृत विषयाचे अत्यंत अभ्यासू आणि प्रेरणादायी प्राध्यापक. नमस्कार, मी नचिकेत मोरेश्वर धर्माधिकारी, श्री शिवछत्रपती महाविद्यालयात गेली 23 वर्षे संस्कृत हा विषय शिकवत आहे. धन्यवाद. संस्कृत विषयाचे फायदे म्हणजे संस्कृतमधून शिक्षक, अनुवादक, संशोधक म्हणून करिअर करता येते. ही भाषा UPSC, MPSC व तसेच वैद्यकीयसाठी उपयुक्त ठरते. इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत संस्कृत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना अभ्यास कमी परंतु सर्वोत्कृष्ट गुणांची हमी मिळवून देणारा संस्कृत हा विषय आहे. आमच्या महाविद्यालयाचा निकालच आमची ओळख आहे आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या विद्यार्थ्यांचा. सन 2023-24 मध्ये संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणारे विज्ञान विभागातील ऋतुजा आमले व वाणिज्य विभागातील श्रुतिका जाधव या विद्यार्थिनींनी गगन भरारी घेतलेली आहे. तसेच 2024-25 मध्ये विज्ञान विभागातील आकांक्षा आवटी या विद्यार्थिनीने 100 पैकी 95 गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केलेले आहे. संस्कृत म्हणजे केवळ भाषा नाही, ती आपल्या संस्कृतीची शान आहे. चला तर मग ऐकूया विद्यार्थ्यांचं संस्कृत विषयावरचं मनोगत. माझं नाव आकांक्षा तुलावटी. मी MBBS फर्स्ट इयरला आहे. माझी 11वी 12वी दोन्ही श्री शिवछत्रपती कॉलेजमधून झाली. मी 11वी 12वी दोन्ही वेळेस संस्कृत घेतलं होतं. मला 12वी बोर्ड्सला संस्कृतमध्ये 95 मार्क्स होते आणि मला आठवते मी 12वीला संस्कृतचा मोजून 1 आठवडा अभ्यास केला होता. आता एवढा कमी टाईम अभ्यास करून एवढे मार्क्स कसे आले ते संस्कृतमध्ये? तर 11वी 12वीचं संस्कृत खूप सोपं आहे. तुम्ही 10वीला जर संस्कृत घेतलं असेल तर 10वीच्या संस्कृतपेक्षा 12वीचं संस्कृत हे कम्पॅरेटिव्हली खूप इझी आहे आणि तुम्ही कमी टाईममध्ये चांगला स्कोअर करू शकता. जर तुम्हाला 12वी बोर्ड्समध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तुम्ही संस्कृत नक्की घ्या. थँक्यू. नाव श्रुतिका राजेंद्र जाधव. माझी 11वी 12वी दोन्हीही श्री शिवछत्रपती कॉलेजमधून झालेली आहे आणि माझा 11वी 12वी दोन्हीमध्ये फर्स्ट रँक आला होता कॉमर्स स्ट्रीममधनं. आणि त्याचं एक मेजर कारण म्हणजे माझं संस्कृत. मला संस्कृतमध्ये 12वी बोर्डमध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते. त्याचं कारण आहे की संस्कृत 11वी 12वी खूप सोपं आहे. तुम्हाला खूप कमी प्रयत्नांमध्ये, कमी एफर्ट्समध्ये जास्त मार्क्स मिळून जातात. आणि जर तुम्ही खरंच एम करत असाल 11वीला 12वीला ॲक्च्युली बोर्ड्समध्ये चांगले पर्सेंटेजेस मिळवायचे तर नक्कीच तुम्ही संस्कृतकडे बघा आणि संस्कृतला प्रायोरिटी द्या. थँक्यू. हा विषय इयत्ता 11वी व 12वी साठी घ्यावयाचा असेल तर आजच आपला प्रवेश श्री शिवछत्रपती महाविद्यालयात निश्चित करा आणि बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची खात्री बाळगा. शुभम भवतु.